नमस्कार. जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत. ताई, काय सांगाल आज या ठिकाणी भव्य दिव्य श्रीकृष्णाचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. काय नेमकं या मंदिराचं वैशिष्ट्य आहे? आपल्या संकल्पनेतून हे मंदिर बांधण्यात आलं. ऍक्च्युली हे द्वारकाधीशचं मंदिर आहे. 10 जुलैला क्षितिजच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही पाबासण पूजन केलं. म्हणजे ज्या ठिकाणी देव बसणार आहे त्या जागेला पाबासण असं म्हणतात. ते पूजन केलं. आज 26 नोव्हेंबरला देव येणार आहे, पण त्या अगोदर आपण जसं घरात राहायला जातो आणि आपल्या वास्तूचं पूजन केल्यानंतर आपण राहायला जातो, तसं आज आप्पांच्या वाढदिवसाला आम्ही वास्तुपूजन केलं ह्या मंदिराचं आणि 26 नोव्हेंबरला मग देवाची प्राणप्रतिष्ठा. काय वैशिष्ट्य आहे या मंदिराचं? कशा पद्धतीने बांधण्यात आलेलं आहे? किती दिवसाचा कालावधी लागतो? खरं म्हणजे भूमिपूजन करून आज मला वाटते 9 वर्ष होते. त्याचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये एकही खिळा वापरलेला नाहीये. इंटरलॉक सिस्टमनी हे मंदिर बनवलं गेलं आहे. याची विशेषता अशी आहे की द्वारकेचं जे मंदिर आहे त्याची प्रतिकृती व्हावी अशी माझी इच्छा होती आणि त्या पद्धतीने बनवलं गेलंय. प्रत्येक खांबांवर तुम्ही बघत असतील तर सगळे देवी देवतांचे मूर्त्या कोरल्या गेल्या आहेत. त्याशिवाय इकडे 56 पायऱ्या आहेत ज्या द्वारकाधीश मंदिराला, म्हणजे गोमती किनाऱ्यावरनं जर तुम्ही मंदिरात गेले तर 56 पायऱ्या आहेत. ह्याला कालावधी ह्याच्यासाठी लागला की 2 वर्ष करोना आलं होतं, तेव्हा कारागीर सगळे इकडनं निघून गेले होते आणि त्यानंतर मग राम मंदिरचं काम सुरू झालं. सगळे त्या साईडला वळले. राम मंदिरचं काम झाल्यानंतर मग हळूहळू कारागीर आपल्याकडे यायला लागले, म्हणून त्याला ह्या मंदिराला थोडं जास्त काय सांगाल ताई, भव्य दिव्य महाराष्ट्रात प्रथमच मंदिर बनलेलं आहे. काय आव्हान असेल भक्तगणांना आणि कधीपासून हे मंदिर भक्तगणांसाठी खुलं असेल? 26 नोव्हेंबरला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भक्तांसाठी हे मंदिर खुलं राहणार आणि अर्थातच महाराष्ट्रात नव्हे तर ही जी मूर्ती साकारली गेली आहे ती तुम्हाला बसलेली श्रीकृष्णाची मूर्ती या पद्धतीची राजाधिराज एका सिंहासनावर बसलेला कृष्ण हा मला असं वाटतं भारतामध्ये प्रथम, म्हणजे मी तरी कुठे पाहिला नाहीये. भरपूर श्रीकृष्णाची मंदिरं पाहिली भारतभर, परंतु अशी मूर्ती जी वर्णन करून साकारली गेली आहे ती कदाचित बघायला मिळणार. आणि भक्तांना आव्हान एवढंच आहे की हे मंदिर तुमच्यासाठी आहे. द्वारका म्हणजे द्वारका आहे, परंतु द्वारकेला जर तुम्ही पोहोचू शकत नसतील तर द्वारकाधीश इथे विरारला पण आलेले आहेत.